पांढरे झालेले केस काळे करता येतात का? असा तुमचा देखील प्रश्न असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की बघा. मग तुम्हाला समजेल की खरंच पांढरे केस काळे करता येतात का नाही ते. माझे केस देखील बघू शकता, अजून देखील काळेच आहेत आणि मी कोणताही डाय वापरत नाही पांढरे केस काळे करण्यात. पहिल्यातलं काळी काय असायचं की केस पांढरे होणं म्हणजे पहिलं वृद्धपकाळाचं लक्षण आहे. पण आजकाल वयाच्या 20 नंतरच केस पांढरे होतात. मग हे वृद्धपकाळाचं लक्षण आहे का? तर नाही, हे वृद्धपकाळाचं लक्षण नाही. तर मग ही नेमकं कशाचं लक्षण आहे की ज्याच्यामुळं वयाच्या 20पर्यंतच आपले केस पांढरे होत आहेत ते. मग हा व्हिडिओ नक्की आधी बघा, समजून घ्या आणि मग ठरवा की तुमचे केस नेमके पांढरे कशा. आतापर्यंत तुम्ही भरपूर सगळे व्हिडिओज बघितले असतील, खूप सगळ्या रेमेडीज ट्राय केल्या असतील, पण खरंच तुमचे पांढरे केस काळे झालेत का? नक्की एकदा मनाला विचारून बघा की पांढरे झालेले केस काळे झालेत का? मग आज मी असं काही विशेष सांगणार आहे की ज्याच्यामुळं तुमचे पांढरे झालेले केस काळे होतील किंवा ते होणार आहेत की नाही हे कसं तुम्हाला समजेल. पहिल्यांदा आधी समजून घ्या की नेमके आपले केस पांढरे का होतात. तर आपल्या केसांमध्ये मेलॅनोसाइट नावाचं प्रथिन असतं आणि हे मेलॅनोसाइट काय करतं, मेलॅनिनचं उत्पादन करतं आणि त्याच्यामुळंच आपले केस आहेत ते काळे असतात. मग ज्या वेळेला हे उत्पादन बंद करतात त्यावेळेला आपले केस आहेत ते पांढरे व्हायला सुरुवात होते. मग हे उत्पादन करणं बंद का करतात? 20पर्यंतच यांचं उत्पादन बंद का होतं? मग याची कारणं आधी शोधली पाहिजेत की नेमके आपले केस पांढरे का झालेत. आणि एकदा तुम्ही कारण शोधलं की तुमचं केस पांढरे होण्याचं कारण काय आहे, तर मग त्याच्यावरती उपाय करणं अगदी सहज शक्य आहे. तुमचे केस जर मुळाशी काळेशी किंवा एखाद दुसरा केस पांढरा झालेला आहे तर तो काळा करणं अगदी शक्य आहे. किंवा जे उरलेले काळे केस आहेत ते तरी काळे राहतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. केस होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा डाएट, तुम्ही काय खाताय हे महत्त्वाचं आहे. कॅरेटीन नावाचं मुख्य प्रथिन आहे, ते कॅरेटीन बनवतं आणि त्याच्यामुळेच आपले केस आहेत ते मऊ, सिल्की, शायनी, स्मूथ असतात. आणि या कॅरेटीन हे केस बनवणारे मुख्य प्रथिन आहे आणि कॅरेटीनमध्ये जर मेलेनिनची कमतरता असेल तर आपले केस हे पांढरे होतात. मग कॅरेटीनमध्ये मेलेनिनची कमतरता कशामुळे होतं कारण आहे ते म्हणजे आपला आहार. आपण इतकं वाहवत या जंक फूडच्या जगामध्ये गेलो की आपणालाच कळत नाही की आपल्या शरीराला नेमक्या कोणत्या जीवनसत्वाची गरज आहे आणि ज्या जीवनसत्वाची आपल्या शरीराला गरज आहे ते जीवनसत्व खरंच आपण आपल्या शरीराला देतोय का हे आधी जाणून घ्या. आणि जर देत नसाल तर आधी तुम्ही त्या जीवनसत्वांची कमतरता, भाज्या, फळं या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. काहीच न करता देखील तुमचे पांढरे केस आहेत ते काळे होतील. फक्त तुमच्या डाएटमध्ये तुम्ही बदल केलात तर तुमचे पांढरे केस झालेले आहेत ते काही दिवसात काळे होतील, लगेचच काळे नाही होणार. पण नॅचरली ते काळे व्हायला सुरुवात होईल आणि त्यांच्या मुळापासून केस आहेत ते काळे यायला सुरुवात होईल. फक्त आणि फक्त डाएटमध्ये बदल करून फक्त पौष्टिक आहार खा आणि त्याच्यामुळंच तुमचं जे कॅरेटीनमध्ये मेलेनिनचं उत्पादन आहे ते वाढायला सुरुवात होईल आणि तुमचे केस हे काळे होतील. फक्त डाएटमुळे कोणतीही गोष्ट लावायची गरज नाही किंवा औषध घ्यायची देखील गरज नाही. जर तुमचे खरंच लवकर केस पांढरे झालेले असतील तर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या, ते काही औषधं देतील आणि ते औषधं प्लस तुमचा डाएट या दोन्हींच्यामुळं तुमचे केस आहेत ते एकदम काळे भोर व्हायला सुरुवात होईल. आता दुसरं कारण असतं ते म्हणजे हार्मोन्समध्ये बदल होतो. या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप हार्मोन्स चेंजेस होतात आणि हे हार्मोन चेंजेस झाल्यामुळे देखील तुमचे केस आहेत ते पांढरे होण्याची शक्यता असते. पांढरे होतातच असं नाही. जास्त करून तुम्ही तुमच्या डाएटवरती लक्ष द्या. आता तिसरं मेन कारण असतं म्हणजे पित्ताचा त्रास. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पित्ताचा त्रास होतो. जर तुम्ही जे अन्न खाताय ते जर व्यवस्थित डायजेस्ट झालं नाही तर तुमच्या शरीराला आवश्यक घटक मिळणारच नाहीत, पोषक घटक तुमच्या शरीराला मिळणारच नाहीत आणि जे अन्न आहे तिथेच राहून ते सडायला सुरुवात होते. म्हणून जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तो पित्ताचा त्रास आधी दूर करा. मग तो दूर करण्यासाठी काय करण्याची गरज आहे तर तुमची जेवणाची वेळ आधी ठरवा. वेळेत जेवण घ्या. दुसरं म्हणजे
तेलकट, तिखट असे पदार्थ खाणं टाळा किंवा बाहेरच्या ज्या वस्तू तुम्ही खाताय त्या खाणं टाळा, म्हणजे तुमचा जे पित्त आहे ते वाढणार नाही. आणि थोडासा योगा करणं देखील गरजेचं आहे. योगामुळं देखील तुमच्या शरीरामधलं जे पित्त आहे ते कमी होतं. मग योगा देखील करा. आता 5वं आहे ते म्हणजे तुमच्या केसांमध्ये जर खूप कोंडा झालेला असेल तरी देखील तुमचे केस आहेत ते पांढरे होतात किंवा गळण्याची समस्या वाढते, कारण तुमच्या त्वचेला ऑक्सिजनच मिळत नाही. मग तुमचे केस पांढरे होण्याची शक्यता वाढते. मग तुमच्या केसांमध्ये नेमका डॅन्ड्रफ कशामुळे झालेला आहे, कोंडा कशामुळे झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे जाणून घ्या. बऱ्याच वेळेला आपली स्कॅल्प कोरडी झाल्यामुळं देखील आपल्या केसांमध्ये खूप कोंडा होतो किंवा आपली स्कॅल्प जास्त काळ ऑइली राहिल्यामुळे देखील कोंडा होतो. मग याच्यापैकी दोन्ही कारणापैकी नेमकं तुमचं कारण कोणतं आहे हे जाणून घ्या आणि त्याच्यावरती त्या पद्धतीनं उपाय करा. याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल की नेमका डॅन्ड्रफ तुमच्या केसांमधला दूर कसा करायचा किंवा तो परत येऊ नये याच्यासाठी आपणाला काय करता येईल. आता अनुवंशिकता याच्यामुळं केस पांढरे होतात का, तर याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते. कारण जर आपण आपली मागची पिढी बघितली तर त्यांचे केस एवढ्या लवकर कधीच पांढरे झाले नव्हते, मग आपलेच होत आहेत. याचाच अर्थ असा होतो की आपण हवा तो डाएट आपला घेतच नाही आणि त्याच्यामुळं आपले केस आहेत ते पांढरे होतात किंवा जी काळजी आपल्या शरीराची आपल्याला घ्यायला हवी ती आपण घेतच नाही आहोत, त्याच्यामुळं आपले केस पांढरे होत आहेत. आता शेवटचा तो म्हणजे आपल्या केसांना कलरिंग करणं. बरीच लहान मुलं असतात ती केसांना वेगवेगळे कलर करण्याच्या भानगडीत पडतात किंवा त्यांना आवडतं की केसांना वेगवेगळं कलर करणं, केमिकलयुक्त डाय करणं. याच्यामुळं देखील आपले केस आहेत ते पांढरे होऊ शकतात. त्यामुळं जर तुम्ही कोणत्याही प्रकारची केमिकल डाय करत असाल तर ती आत्ताच थांबवा. आता जर पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर फक्त वरून लावून चालणार नाही, तर घरामध्ये जे काही फळ असेल, मग गाजर असू दे, टमॅटो असू दे, सफरचंद असू दे, ते रोज एक फळ खा. आणि त्याचं तेल लावत असाल तर फक्त तेल आवळ्याचं न लावता त्या आवळ्याचा ज्यूस देखील घ्या, म्हणजे शरीरातूनही विटॅमिन सी मिळेल आणि आपली स्कॅल्प क्लीन राहिल्यामुळं आपली स्कॅल्प जर क्लीन राहिली तर तिला ऑक्सिजन मिळेल आणि त्याच्यामुळं आपले पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल. दुसरं इफेक्टिव्ह असतं तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याचं तुम्ही तेल देखील लावा आणि सकाळी अनोशीपोटी 2 कढीपत्त्याची पानं देखील खा. याच्यामुळं देखील खूप चांगला फरक तुमच्या केसांवरती पडायला सुरुवात होईल. तिसरं म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणे भिजलेले, जर रात्री भिजत मेथीदाणे ठेवायचे आणि सकाळी तेच मेथीदाणे तुम्ही खाऊन बघा. तुमच्या केसांवरती आणि त्वचेवरती देखील तो ग्लो दिसायला सुरुवात होईल. आणि तुमच्या जर शरीरामध्ये हिमोग्लोबिनची, जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर ती रक्ताची कमतरता कढीपत्ता किंवा मेथीदाण्यामुळं देखील भरून निघेल आणि तुमचे पांढरे झालेले केस आहेत ते काळे होण्यास सुरुवात होईल. आता सगळ्यांच्याच घरी असते अगदी सहज अवेलेबल असणारी गोष्ट म्हणजे नारळाचं तेल. मग काय करतो आपण, फक्त नारळाचं तेल लावतो, मसाज करतो. फक्त मसाज करून चालणार नाही, तर नारळाचं तेल तुम्ही केसांनाही लावा आणि नारळ आहे तो देखील खा, त्याचं पाणी प्या. बघा किती छान इफेक्ट तुमच्या शरीरावरती पडेल. आणि काही योगा करा, जसं शीर्षासन, जसं काही योगा देखील करणं जास्त गरजेचं आहे. योगामुळं देखील तुमच्या केसांची वाढ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामदेव बाबांचा योगा, नकावरती नखं घासणं, याच्यामुळं देखील तुमच्या केसांपर्यंत रक्तप्रवाह पुरवला जातो आणि तुमचे पांढरे झालेले केस किंवा गळत असणारे केस थांबतात.